नमस्कार, आज आपण बघणार आहोत थालीपीठाचं हेल्दी व्हर्जन। तर पहिल्यांदा आपण याचं साहित्य बघू। हे आहे बेसन, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरची, मीठ, बारीक कट केलेला कांदा, हिरवे मूग मोड आलेले, हळद, जिरे आणि ओवा आणि खिसलेले गाजर। तर चला स्टार्ट करूया। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवे मूग टाकून घेऊ। हिरवे मूग अतिशय हेल्दी असतात। आता यामध्ये टाकूया जिरे आणि ओवा। याच्यानंतर अद्रक, लसूण, याच्यानंतर हिरवी मिरची टाकून वाटून घेऊ। आता एका परातीमध्ये एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेऊ। त्याच्यानंतर छोटी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। याच्यानंतर खिसलेले गाजर टाकून घेऊ। गाजर ही खूप हेल्दी असतं शरीरासाठी। याच्यानंतर आपण वाटण तयार केलेले यामध्ये टाकून घेऊ। यामध्ये ज्वारीचं पिठाचं प्रमाण जास्त आहे, गव्हाचं पीठ थोडंसं कमी आहे आणि त्याच्यापेक्षा बेसन ही कमी आहे। एक चमचा हळद टाकूया। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। वरून थोडीशी कोथिंबीर, वरून थोडंसं तेलही टाकून घेऊया। तेल टाकल्यामुळे पीठ मऊसर होते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये तुम्ही दुसऱ्याही भाज्या टाकू शकता असतील तर, पालक किंवा मेथी असे टाकू शकता। माझ्याकडे गाजर होतं म्हणून मी गाजर टाकलेलं आहे। चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता हे चांगले मिक्स करून झाले। यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घेऊ। लय पातळही नाही लय घटही नाही असं म्हणून घ्यायचंय। असं थोडंसं जोर लावून मळून घेऊया, म्हणजे थापट्याला इझी होईल आपल्याला। आता हे 5-10 मिनिटं झाकून ठेवूया। 5 मिनिटं होऊन गेलेले। आता याचे थालीपीठ करायला सुरू करू। आता आपण नॉर्मली कसं थालीपीठ बनवतो तसं बनवायचे। थोडंसं पाण्याचा हात घेऊन याला थोडंसं अजून मऊसर करायचं। खाली फडक्यावर थोडंसं पाणी टाकायचं। ही गोळा ठेवून असं थापटून घ्यायचं। पातळ असं थापटून घ्यायचं, जेणेकरून लवकरही भाजेल आणि क्रिस्पीपणा येईल। मधून अधून पाण्याचा हात घेऊन थापटून घ्यायचं। ही मुलांच्या डब्यासाठी ही खूप छान आहे। जर तुम्ही मुलांच्या डब्याला थालीपीठ द्यायचा विचार करत असाल तर तुम्ही त्याच्यावर बटर किंवा तूप टाकून देऊ शकता। त्याला थोडंसं होल पाडून घेऊ। पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। हे पॅन मध्ये टाकून घेऊ। मध्यम गॅस करून भाजून घेऊ। आता अशाच प्रकारे सगळे थालीपीठ थापून घेऊ। आता थोडंसं भाजून झालंय, कडेने थोडंसं तेल सोडून घेऊ। खालची बाजू भाजून झालेली आहे। आता पलटून घेऊ।
कडेनं थोडंसं तेल सोडून घेऊ. तर अशा प्रकारे आपले हेल्दी थालीपीठ तयार झालेलं आहे. दह्यासोबत एन्जॉय करा.